रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मधील पुष्कर कंपनीने रासायनिक दूषित पाणी नाल्यामध्ये सोडलं, त्यामुळे ग्रामस्थ आणि मनसेचे नेते आक्रमक झाले। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेमके करतात तरी काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। प्रति लिटर 5 रुपये अनुदान दूध उत्पादकांना अद्यापही देण्यात आलं नाही। याच पार्श्वभूमीवर मतदानावर डोळा ठेवून लाडक्या बहीण सारख्या योजनांसाठी सरकारकडे पैसा आहे, मात्र घामाचे दाम मागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही, असं वक्तव्य दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉक्टर अजित नवले यांनी केलंय। पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे 700 शेतकऱ्यांनी एकत्र स्थापन केलेल्या पुरंदर ॲग्रोस्टार या फार्मर प्रोड्युसर कंपनीचा शुभारंभ करण्यात आला। आमदार संजय जगतापांच्या हस्ते शुभारंभ झाला। फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने ठिकठिकाणी निषेध आंदोलन केलं। अशातच ठाण्यातील मासूदादा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महाविकास आघाडीच्या वतीने दुग्धाभिषेक करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे। अखिल भारतीय पंचायत परिषदेच्या वतीने आज राज्यभरातील सरपंचांच्या वतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येत आहे। 15 लाखांपर्यंत विकास कामे करण्याचा निर्णय सरपंचांना पूर्व बहाल करण्यात यावा, यासह इतर अनेक मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटतायत। पिंपरी चिंचवडमध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे। अमरावती शहरासह ग्रामीण भागात आधार केंद्रावर आधार कार्ड बँकेला लिंक करण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे। जिल्ह्यातील 4 लाखापेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्यात, तर 60% अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।